आता मला सांगा, देवीला कोंबडं लागते का? देवीला बकरा लागते का? हा, देवीला बकरा लागत नाही, देवीला कोंबडा लागत नाही, देवीला लागत नाही. लक्षात आलं? कुठल्याही देवीला पाहतो तर महाराष्ट्रामध्ये तुळजापूरच्या देवीला लागतं. तुळजापूरच्या देवीलाही लागत नाही, तिथं मांसाचा नैवेद्य नेला. आणि मी त्या पुजाऱ्याला विचारलं, का हो देवीला हे चालते काय? नाही म्हणे, देवीला नाही चालत. देवीला काय चालते? आणि देवीला वर्णपूर्णाचा नैवेद्य चालतो. बरं, ठीक. म्हटलं मग हे मांस वगैरे आणतात लोक, बकरे कापून, ते देवीकडे आणतात म्हणे, देवीला लागत नाही, देवीच्या पायाजवळ लागते म्हणे. देवीच्या पायाजवळ लागते. आता देवीच्या पायाजवळ कोण आहे? देवीनं पाय कशावर ठेवलेला आहे? बोला की मोठ्यानं. राक्षसावर ठेवलेला आहे ना. हा, मांसाचा नैवेद्य कोणाला लागते? म्हणजे मांस खाणारे कोण आहेत? काही देवीला वर्णापूर्णच लागते म्हणे, हे देवीच्या पायाखालच्याला लागते. हा, म्हणून देवीला हे लागत नाही. देवीला बकरा वगैरे मारायचं असलं अवश्य बकरा मारा, लक्षात घ्या, बकरा मारा, पण कुठला बकरा मारा? काम क्रोध बकरा मारा, काम क्रोध बकरा मारा, क्रोध बकरा मारा, काम क्रोध बकरा मारा, पूजा रखमाईच्या वरा, पूजा रखमाईच्या वरा, पूजा रखमाईच्या वरा, पूजा रखमाईच्या वरा, गोधाडी गोधाडी, गोधाडी गोधाडी, गोधाडी गोधाडी, गोधाडी गोधाडी, आम्ही गोधाडी गोधाडी, गोधाडी गोधाडी हरी बोल. गोविंद गोपाळाची मेरी ओ काम क्रोध बकरा मारा. काम आणि क्रोध रूपी बकऱ्याचा बळी देवी समोर द्यायचा आहे. जिवंत बकरा मारायचा नाही. आणि अलीकडे ते भलते सलते गोंधळ सुद्धा देवीकडे म्हणणं योग्य नाही. आपण काहीही म्हणतो, देवीची उपासना करत असताना ते शास्त्र समाधी असली पाहिजे. शास्त्रामध्ये, पुराणामध्ये साधू संतांनी जी उपासना आपल्याला सांगितलेली आहे त्या पद्धतीने जर आपण उपासना केली तर आपल्या पदरामध्ये काहीतरी पडेल, अन्यथा व्यर्थ तो वेळ जाईल. लक्षात घ्या. आणि आपण गेल्या अनेक वर्षापासून आईसाहेबांच्या मूर्तीची स्थापना झाल्यापासून या उत्सवाला आपण प्रारंभ केला. अर्थात त्या उत्सवाला एक नाव दिलं, देवीचा वर्धापन दिन आहे ना. वर्धापन दिवस, वर्धापन दिवस समजायला अवघड जाईल. मग त्याच्याही करता अलीकडे आला तर वाढदिवस समजतो ना. वाढदिवसाचे जर अलीकडे आलो, देवीचा हॅपी बर्थडे काय आहे, देवीचा बर्थडे आहे. म्हणून आपण आपण वर्षाला आपला बर्थडे साजरा करतो, तसं अनेकांचं काही द्यावं लागतं. गावाचं दैवत ग्रामदैवत असतं, कुलदैवत असतं. त्या दैवताला आपण काहीतरी वर्षाला दिलं पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे. नाही दिलं तर मग ते दैवत आपल्याला त्रास देत असतात. या निमित्ताने त्यांची आपण काय केली पाहिजे, सेवा केली पाहिजे. हा उत्सव समस्त ग्रामस्थ मंडळींच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होतो. आणि आजचं हे काल्याचं कीर्तन सेवेकरता निवडलेला जगद्गुरु तुकोबारायचा अभंग आहे. सप्ता किती दिवसाचा केला हे महत्त्वाचं नाही, सप्त्याची सांगता तुम्ही काल्याने करता की नाही हे महत्त्वाचं. का सप्ताह महिन्याचा असो, 15 दिवसाचा असो, 2 दिवसाचा असो, 1 दिवसाचा एक्का असो, दुसऱ्या दिवशी काल्याशिवाय सप्त्याची सांगता होत नाही. आणि विशेषतः काला वारकरी संप्रदायामध्येच आहे, वारकरी संप्रदायामध्येच आहे. मी थोडं धाडस करून बोलेल, काल्याची चव फक्त वारकऱ्यालाच कळाली, इतर लोकांना काल्याची चव कळाली. इतर धर्मातही काला नाही, इतर पंथातही काला नाही. विठ्ठल या काल्याकरता साधू संत सुद्धा आले. उपजून या पुढती येऊ काला खाऊ दही भात. या काल्याकरता साधू संतही आले आणि या काल्याकरता देव सुद्धा आले. कोण्या रूपामध्ये आले? कोण्या रूपामध्ये? काल्याची आसे देव जळी झाले मासे. काल्या खाण्याकरता देव पाण्यातले मासे झाले. का मासे झाले? भगवंताने सर्व गोपाळांना काला दिला. गोपाळांना काला दिल्यानंतर मी म्हणतो हे देव थोडे मूर्खच आहे. तुम्हाला महाराज, तुम्ही देवाला मूर्ख म्हणणारे तुम्ही कोण गेले?
स्वर्गातले देव थोडे मूर्खच आहेत. कसे सांगतो म्हणजे काला खाण्याकरता स्वर्गातल्या देवाने मासे होण्याकरता स्वीकारलं आणि गोपाळ होण्याकरता स्वीकारलं. काय झालं असतं? गोपाळ झाले असते. गोपाळ झाले असतं तर काला मिळालं असतं ना. पण गोपाळ होण्याकरता तेवढी बुद्धी पाहिजे ना. देवांना सुद्धा सुचलं नाही. देवांना गोपाळ मिळवायचं सुचलं नाही, मासे झाले. मग हा देव तर बापा याचाही देव आहे. भगवान परमात्मा चतुरातो शिरोमणी, याला माहीत आहे मासे झाले देव. मग परमात्म्याने गोपाळांना काला दिल्यानंतर परमात्म्याने काय सांगितलं? गोपाळांनो, काला खाल्ल्यानंतर हात पाण्यामध्ये धुवायला जायचे नाही. का देवाला कळलं की हे स्वर्गातले देव पाण्यामध्ये काला खाण्याकरता मासे होऊन बसलेले आहेत आणि त्यांना आपण हा